सगळ्याला भगवान परमात्म्यानी आपल्या योग्यतेनुसार प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये काही ना काही दिलेलं आहे पा, परंतु कोणतीच व्यक्ती आपल्या परिस्थितीवरती संतुष्ट नाही. दोन मित्र होते, एक गरीब होता आणि एक श्रीमंत होता. गरीब मित्र श्रीमंत मुलाकडे पाहून म्हणतोय, अरे भगवान ने तुझे सब कुछ दिया, भगवान ने तुझे सब कुछ दिया, क्योंकि तुम्हारा भरोसा भगवान पर है, लेकिन भगवान ने मुझे कुछ भी नहीं दिया, क्यों? भगवान का भरोसा मुझ पर है. विठाला विठाला. अरे भगवान परमात्म्याने मला तुला सगळं काही दिलंय, परंतु मला काहीच दिलं नाही. का? की तुझा भरोसा भगवान परमात्म्यावरती आहे, परंतु भगवान परमात्म्याचा भरोसा माझ्यावरती आहे. विठाला विठाला. म्हणून तसं पाहिलं तर भगवान परमात्म्याने आपल्याला खूप काही दिले पाप, खूप काही दिले, परंतु आहे त्या परिस्थितीवरती या जगातली कोणतीच व्यक्ती संतुष्ट नाही. कितीही मोठा माणूस असू द्या. आमच्या गावाकडं शंकर महाराज एक गडगंच श्रीमंत माणूस होता. गडगंच म्हणजे इंद्राला लाजवेल एवढी संपत्ती त्याच्या जीवनामध्ये होती, पण चेहऱ्याकडे पाहिलं ना, मियाजी रोते की तर सुरत ही वैसी, असं कायम स्वरूपी चेहऱ्यावरती दुपारचे 12 वाजलेले. मी म्हणलं सेठ, एवढी मोठी भगवान परमात्म्याच्या कृपेने तुम्हाला संपत्ती प्राप्त झाली हो, एवढी मोठी संपत्ती, एवढा चेहरा नाराज का घेऊन फिरताय तुम्ही? त्याने सांगितलं, म्हणे महाराज एवढी मोठी श्रीमंती आहे, घरामध्ये एखादं पत्ता असावं का नाही? स्वतः ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही. योगायोगाने ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि ग्रामपंचायतला निवडून आला. पुन्हा त्याची माझी भेट झाली. म्हणलं सेठ आता का नाराज आहेत? त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज एवढी करोडोची प्रॉपर्टी आहे आणि ग्रामपंचायतच्या पदाने काय होतंय? साधं किंवा किमान आमदार तरी असावं का नाही? योगाने विधानसभेची निवडणूक लागली आणि आमदारकी भेटली. बरं, त्यानंतर पुन्हा त्याची माझी भेट झाली. चेहरा तसाच, तीच सतेजता. मी म्हणलं आता का रडता हो? त्यांनी सांगितलं, नुसतं आमदारकी भेटून काय उपयोग हो? आमदारकीचं तुम्हाला मंत्रालयामध्ये गेल्यानंतर जशी बीएड वाल्यांची हालात आहे, तशी आमदारकीची तिथे गेल्यानंतर हालाकी. काय उपयोग आहे? काय एखादं पद तरी, मंत्रीपद तरी पाहिजे ना. योगायोगाने मंत्रीपद भेटलं. मंत्रीपद भेटल्यानंतर पुन्हा त्यांची माझी भेट झाली. मी म्हणलं सेठ आता का नाराज आहेत? त्यांनी सांगितलं, महाराज आता यासाठी नाराज आहे, मंत्रीपद भेटले पण असं खातं भेटले की त्यामध्ये काहीच खाता येत नाही. म्हणजे कोणताच व्यक्ती इंद्रपदापर्यंत जरी गेलेला असला तर या जगातला कोणता व्यक्ती आहे त्या परिस्थितीवरती संतुष्ट नाही. विठाला.